दररोज किमान 6 खून आणि 23 बलात्कार या ठिकाणी होतात। आजचे दिवस कुणासाठी आहे तर गुन्हेगारांसाठी सोनेरी दिवस आहेत, हे वास्तव या ग्रह खात्याचं आहे। पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं। दुर्दैवानं आता पुण्याची ओळख कोयता गँग मुळे देशभर आणि राज्यभर या ठिकाणी ओळखली जाते। आज एकट्या पुणे शहरामध्ये 40 गुन्ह्यामध्ये 175 आरोपी, पिंपरी चिंचवड मध्ये 25 गुन्ह्यामध्ये 100 आरोपी हे मोकोकाखाली कारवाई केली जाते। कारवाई केली चांगली गोष्ट आहे, परंतु कारवाई का केली गेली? कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित नाही हे याचं चित्र आहे। ज्यावेळी कारवाई होते याचा अर्थ मोका लावण्याची वेळ होते, त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित नाही, कायदा आणि सुव्यवस्था घसरलेला आहे हे यातून या ठिकाणी दिसून येते। ड्रग्सच्या मध्ये अडकलेला आरोपी एका पक्षामध्ये जातो आणि नगराध्यक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी होतो। सरकार पुरस्कृत गुंडाराज हे या राज्यामध्ये या ठिकाणी चालू आहे। संतोष देशमुखांची हत्या असेल, संपदा मुंडेंची या ठिकाणी आत्महत्या असेल, गुंड निलेश गयावळ लंडनला जाण्याचा प्रकार असेल किंवा सोमनाथ सूर्यवंशी संदर्भामध्ये हायकोर्टानं निर्देश देऊन SIT नेमण्याची वेळ असेल, मग कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीची आहे हे आपण जाणू। पूर्वी ब्लड प्रेशर, मधुमेह, बायपास झालेले अथवा सांगितलेले, तसेच दम लागणे, छातीत दुखणे, पायावर सूज अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर खात्रीशीर उपचार करणारे, सोबतच मेडिकल इन्शुरन्सचा लाभ देणारे NABH नामांकन प्राप्त कोल्हापुरातील पहिले आयुर्वेदिक हॉस्पिटल डॉक्टर विजय बांगर यांचे माधवबाग, ताराबाई पार्क, कोल्हापूर। संपर्क 80 55 84 67 77।